गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक चालू आहे. केमिस्ट्री पेपर 2. या टॉपिक मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजचे आपण 2 रिंग स्ट्रक्चर पाहिलेले आहेत. पहिला आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि दुसरा आहे एवर्ट फॉर्म्युला. मग विद्यार्थ्यांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत रिंग स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. मग विद्यार्थ्यांनो, फ्रुक्टोज जो आहे ह्या फ्रुक्टोजचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला हा माहित असेल. फ्रुक्टोज ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. ग्लुकोज प्रमाणेच हा मोनोसॅकराइड आहे. C6H12O6 फक्त याचा जो रिप्रेझेंटेशन आहे स्ट्रक्चर हा वेगळा आहे. मग या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज हा काढणार आहे. त्याच्यावरून आपण फ्रुक्टोजचे आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये अल्फा आणि बीटा असे 2 फ्रुक्टोजचे रिंग स्ट्रक्चर आपण तयार करणार आहोत. मग या ठिकाणी आपण पहिला आपण पाहणार आहोत रिप्रेझेंटेशन, तो आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. मग यामध्ये विद्यार्थ्यांना आपण पहिल्यांदा ओपन चेन स्ट्रक्चर काढणार आहोत. यामध्ये एकूण 6 कार्बन ॲटम्स आहेत. पहिला कार्बन असणार आहे CH2OH, सेकंड आहे C डबल बॉन्ड O. या फ्रुक्टोज मध्ये एकूण 3 कायरल कार्बन ॲटम्स आहेत. 3 कायरल कार्बन ॲटम्स आहेत. हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. मग विद्यार्थ्यांना चौथा आणि जो पाचवा आहे ह्याच्या राईट साइडला काय आहे? OH हा. ह्याच्या राईट साइडला काय आहे? OH हा ग्रुप आहे. त्याच्या अपोजिट साइडला तुम्ही काय लिहिणार? हायड्रोजन लिहिणार. जो तिसरा कार्बन ॲटम आहे ह्याच्या राईट साइडला काय आहे? हायड्रोजन आहे. ह्याच्या अपोजिटला तुम्ही काय लिहिणार? OH लिहिणार. आणि जो 6वा आहे हा काय आहे? CH2OH. मग विद्यार्थ्यांनो, हा स्ट्रक्चर काय आहे? ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. पहा विद्यार्थ्यांनो, ह्याच्यामध्ये एकूण 6 कार्बन ॲटम्स आहेत. पहिला आहे CH2OH, दुसरा आहे फंक्शनल ग्रुप कीटोन C डबल बॉन्ड O. ह्याच्यामध्ये 3 कायरल कार्बन ॲटम आहेत. चौथा आणि पाचवा जो आहे हा आहे OH ग्रुप. हा राईट साइडला लिहायचा आहे. त्याच्या अपोजिट हायड्रोजन. तिसरा कार्बन, त्याच्या राईटला हायड्रोजन, त्याच्या अपोजिट OH आणि 6वा कोण आहे? CH2OH. मग विद्यार्थ्यांनो, आपण ह्याच्यापासून अल्फा D मायनस आणि बीटा D मायनस फ्रुक्टोज ह्याचा स्ट्रक्चर, क्लोज्ड रिंग स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बनवणार आहोत. पहा, मगाप्रमाणेच आपण जसं ग्लुकोज मध्ये पाहिलेलं आहे, या ठिकाणी दुसरा कार्बन आणि पाचवा कार्बन या दोघांमध्ये केमिकल रिएक्शन हा होतो. पाचव्या कार्बनचा जो हायड्रोजन आहे तो दुसऱ्या कार्बनकडे जाणार आणि C डबल बॉन्ड O चं काय बनणार? OH बनणार. COH. मग विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी हा दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. पहिला असणार आहे या ठिकाणी CH2OH. हा पहिला कार्बन. हा पहिला कार्बन CH2OH. चौथा आणि पाचव्याचा तुम्ही काय लिहिणार? या ठिकाणी OH लिहिणार. त्याच्या अपोजिट हायड्रोजन. तिसऱ्याला या ठिकाणी हायड्रोजन, त्याच्या अपोजिट OH. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 6वा कोण असणार आहे? CH2OH. जो 5
दोघांमध्ये हा रिंग सारखा लिंक केलेला आहे। मग हा जो बनलेला आहे यामध्ये सेकंड कार्बन जो आहे ह्याचा OH हा या ठिकाणी राईट साइडला असल्यामुळे याला आपण काय म्हणणार आहोत IUPAC मध्ये अल्फा आहे अल्फा डी मायनस फ्रुक्टोज, अल्फा डी मायनस फ्रुक्टोज। या ठिकाणी आपण दुसरा स्ट्रक्चर बनवणार आहोत विद्यार्थ्यांनो बीटा डी मायनस फ्रुक्टोज। पहा या ठिकाणी 4 कायरल कार्बन काढा, दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा, दुसरा आणि पाचव्याचा OH हा राईटला आहे त्याच्या अपोजिट हायड्रोजन, तिसऱ्याचा H राईटला त्याच्या अपोजिट OH, जो दुसरा आहे या ठिकाणी हा CH2OH म्हणजे हा पहिला कार्बन, या ठिकाणी हा सहावा म्हणजे काय आहे CH2OH। आता या ठिकाणी पाचव्याचा जो हायड्रोजन आहे तो दुसऱ्या कार्बनच्या लेफ्ट कडे जाणार, पाचव्याचा जो हायड्रोजन आहे तो कुठे गेला दुसऱ्या कार्बनच्या लेफ्ट कडे त्याचा OH बनला आणि हा जो ऑक्सिजन आहे हा दुसरा कार्बन आणि पाचवा कार्बन या दोघांमध्ये हा काय झालेला आहे लिंक झालेला आहे। जो ऑक्सिजन राहिलेला होता तो दुसरा आणि पाचवा या दोघांमध्ये लिंक झालेला आहे। आता पहा विद्यार्थ्यांनो हा जो दुसऱ्या कार्बनचा OH आहे हा कोणत्या साइडला आहे लेफ्टला आहे, म्हणून नॉमेनक्लेचर मध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत बीटा। मग ह्याचं नॉमेनक्लेचर येणार आहे बीटा डी मायनस फ्रुक्टोज, बीटा डी मायनस फ्रुक्टोज। हा आहे पहिला रिप्रेझेंटेशन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला। विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रिपीट करते मी या ठिकाणी, हा आहे ओपन चेन स्ट्रक्चर, 6 कार्बन आहेत, पहिला CH2OH, दुसरा C डबल बॉन्ड, 3 कायरल कार्बन ॲटम्स आहेत या ठिकाणी, चौथा आणि पाचव्याचा OH हा राईटला आहे त्याच्या अपोजिट हायड्रोजन, तिसऱ्याचा राईट हायड्रोजन आहे त्याच्या अपोजिट OH, हा सहावा CH2OH, याला आपण म्हणतो ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज। याच्यापासून आपण एक रिंग स्ट्रक्चर तयार करणार आहोत। मगाप्रमाणेच लिहायचं आहे, या ठिकाणी 4 कायरल कार्बन काढायचे आहे, हा पहिला CH2OH, चौथा आणि पाचव्याचा OH आहे तसं लिहायचं आहे त्याच्या अपोजिट H, तिसऱ्याचा H आहे तसं लिहायचं अपोजिट OH। ह्यामध्ये दुसरा आणि पाचव्यामध्ये रिएक्शन होणार आहे, पाचवाचा जो हायड्रोजन आहे हा दुसऱ्या कार्बन कडे गेला, O चा काय बनला OH, इथं ऑक्सिजन जो राहिलेला आहे दुसरा कार्बन आणि पाचव्या कार्बन मध्ये ऑक्सिजनचा लिंक तयार झाला, रिंग तयार झालेला आहे। मग या ठिकाणी हा जो दुसऱ्याचा OH आहे हा राईट साइडला असल्यामुळे याला काय म्हणतो आपण अल्फा डी मायनस फ्रुक्टोज। याच पद्धतीने हा दुसरा स्ट्रक्चर आहे, चौथा आणि पाचव्याचा OH लिहायचा आहे राईटला त्याच्या अपोजिट हायड्रोजन, तिसऱ्याचा हायड्रोजन राईटला अपोजिट OH, हा पहिल्याचा CH2OH, जो पाचव्याचा हायड्रोजन आहे हा दुसऱ्या कार्बनच्या लेफ्ट कडे जाणार, पाचव्याचा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनच्या लेफ्ट कडे जाणार म्हणजे लेफ्टला OH आहे, दुसऱ्या आणि पाचव्यामध्ये हा ऑक्सिजनचा रिंग आहे। यामध्ये दुसऱ्याचा जो OH आहे हा लेफ्टचा असल्यामुळे IUPAC मध्ये काय नॉमेनक्लेचर येणार बीटा डी मायनस फ्रुक्टोज। यानंतर विद्यार्थ्यांना आपण सेकंड रिप्रेझेंटेशन पाहणार आहोत एवर्थ फॉर्म्युला। विद्यार्थ्यांनो हा जो फ्रुक्टोज आहे ह्याचा आपण 5 मेंबर्ड फ्युरॉन सारखा स्ट्रक्चर तयार करणार आहोत। पहा विद्यार्थ्यांनो हा जो स्ट्रक्चर आहे 5 मेंबर्ड रिंग ह्याचं नाव काय आहे फ्युरॉन। मग आपण फ्रुक्टोजचा ह्या फ्युरॉन प्रमाणे 5 मेंबर्ड क्लोज्ड रिंग स्ट्रक्चर बनवणार आहोत। त्याचं नॉमेनक्लेचर या ठिकाणी येणार फ्रुक्टो फ्युरॅनोज,
जे ह्या स्ट्रक्चर मध्ये राईट साइडला आहेत त्यांना कुठे जागा द्यायची आहे, लोअर साइडला खाली जागा द्यायची आहे. दुसरा आहे दुसरा कार्बन, तिसरा, चौथा आणि हा पाचवा. या ठिकाणी दुसऱ्याचा OH हा खाली आहे, त्यानंतर तिसऱ्याचा हायड्रोजन खाली, त्यानंतर चौथ्याचा OH खाली, हा पाचव्याचा हायड्रोजन आणि हा सहाव्याचा CH2OH. मग या ठिकाणी जे आहे दुसऱ्याचं काय आहे येणार इथं CH2OH, इथं OH, इथं हायड्रोजन. विद्यार्थ्यांनो हे स्ट्रक्चर पाठ करायचे नाही. आपण ह्याच्यावरून अल्फावरून आपण अल्फा फ्रुक्टोपिरॅनस तयार करणार आहोत. पहिल्यांदा 5 मेंबर रिंग काढा, त्यानंतर 5 कायरल कार्बन ॲटम ज्या ग्रुपला राईटला पोझिशन आहे त्यांना लोअर साइडला आपण जागा दिलेली आहे. आता पहा दुसऱ्याचा OH खाली आणि वरती कोण आहे CH2OH, तिसऱ्याचा H खाली, त्याच्या अपोजिटला कोण आहे वरती OH, चौथ्याचा OH खाली, पाचव्याचा H खाली. अशा पद्धतीने आपण जागा दिलेला आहे. या स्ट्रक्चर मध्ये पहा विद्यार्थ्यांनो, जो दुसऱ्याचा OH आहे हा कुठे आहे, लोअर साइडला आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे, अल्फा. ह्याचं नॉमेनक्लेचर काय येणार, अल्फा डी मायनस फ्रुक्टो फ्युरॅनोज. त्याला फ्रुक्टोज म्हणायचं नाही, हा 5 मेंबर्ड फ्युरोन सारखा आहे म्हणून फ्रुक्टो फ्युरॅनो, बाकीचा अल्फा डी मायनसच लिहिलेला आहे. आता आपण हा बीटा डी मायनस वरून बीटा डी मायनस फ्रुक्टो फ्युरॅनोज तयार करणार आहोत. हा आहे 5 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर. हे आहे 5 कायरल कार्बन ॲटम, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. या ठिकाणी दुसऱ्याचा CH2OH राईटला आहे, तिसऱ्याचा H खाली आहे राईटला, चौथ्याचा OH राईटला आहे म्हणजे खाली, आणि पाचव्याचा या ठिकाणी हायड्रोजन आणि CH2OH हा सांगतो. मग ते CH2OH म्हणजे याच्या अपोजिटला काय आहे, OH, याच्या अपोजिटला OH, याच्या अपोजिटला H. या पद्धतीने आपण दिलेला आहे. ज्यांना राईटला पोझिशन आहे त्यांना ह्या स्ट्रक्चर मध्ये खाली जागा द्यायची आहे. मग ह्या स्ट्रक्चर मध्ये विद्यार्थ्यांनो जो दुसऱ्याचा OH आहे तो कोणत्या साइडला आहे, अप्पर साइडला आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे, बीटा. मग ह्याचं नॉमेनक्लेचर पहा, बीटा डी मायनस फ्रुक्टो फ्युरॅनोज. मग विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण रिंग स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज लिहिलेला आहे. ह्याचे 2 रिप्रेझेंटेशन आहे. पहिला आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि दुसरा आहे एवर्ट फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये पहिल्यांदा आपण ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज काढलेला आहे, त्याच्यावरून अल्फा डी मायनस फ्रुक्टोज आणि बीटा डी मायनस फ्रुक्टोज हे शिकलेला आहोत. आणि यामध्ये फ्युरॉन, एवर्ट मध्ये फ्युरॉन प्रमाणे आपण अल्फा डी मायनस फ्रुक्टोपिरॅनोज आणि बीटा डी मायनस फ्रुक्टोपिरॅनोज हे 2 स्ट्रक्चर आपण